नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता आपला जीवा लवकरात लवकर शुद्धीवर यावा यासाठी प्रार्थना करते, त्याचबरोबर देवाची आरती सुद्धा करते. आरती वगैरे संपन्न झाल्यानंतर आता वसूचा राग मात्र अनावर होतो. मानिनी तर ऑलरेडी नंदिनीवर चिडलेली असते, मग वसू काय मागे राहणार म्हणूनच ती आता विचारते, काय नंदिनी, झाली का तुझी नाटक करून? अगं सकाळी सकाळी देवाची पूजा करून घंटा वाजवून शंख फुंकवून आम्हा सर्वांना जाग केलंस तू नंदिनी, पण आमचा जो विचारा मुलगा जो तापाने फणफणलाय याला कसं जाग करणार आहेस असं वसू रडतच विचारते. मग आता मानिनी सुद्धा खूपच चिडलेली असते. आता मिथुन हा नंदिनीची बाजू घेतो आणि विचारतो, वसुताई अगं ही फक्त देवाची पूजा करत होती, दुसरं काही करत होती का नाही ना? सकाळी सकाळी कशाला उगीच वेडवाकड बोलताय तुम्ही? मग पार्थ सुद्धा नंदिनीची बाजू घेत म्हणतो, मुळात नाही बोलायची वेळच नाहीये. तेव्हा वसू रागातच विचारते, काय रे मग कधी बोलू सांग ना तू? पार्थ कधी बोलू मी? अरे तू आलास रे लगेच हिची वकिली करायला, पुढे पुढे नाही आता तूच सांगा मला पार्थ, की मी हिला कसं कधी आणि किती बोलू ते? मग वसू आता पार्थला बजावते, हे बघ पार्थ, वेळ निघून जाण्या अगोदर बोललेलं ब्र आणि म्हणून मी बोलतीय. अरे ही फक्त देवाची पूजा करण्याची नाटक करतीय रे आणि असं दाखवते की हिला जीवाची किती काळजी आहे. ही शंख फुकत होती, परंतु आधीच जर का जीवाकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळच आली नसती. अरे जीवा घरी आल्यापासून बेशुद्ध अवस्थेत आहे. अरे तो आता डोळे उघडेल, नंतर डोळे उघडेल या आशेवर मांनी डोळे लावून बसलीय. आपण सगळेजण जीवाकडे डोळे लावून बसलो आहोत, पण मला सांग पार, त्याने एकदा तरी डोळे उघडले का रे? तेव्हा असा जाप ती सगळ्यांनाच विचारत असते आणि इमोशनल झालेली असते. तर नंदिनीच्या यातल पाणी थांबता थांबत नसतं, कारण आता हा अन्यायच खरंतर तिला सहन होत नसतं. एकीकडे मान्नी चिडलीय, दुसरीकडे वसू आत्या चिडली आहे. मग आता त्या दोघींनाही ती सांगते की जीवा डोळे नक्कीच उघडतील, कारण त्यांची बायको त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अगदी खंबीर आहे. मग आता आश्चर्याने मानिनी आणि वसू दोघीही तिच्याकडे पाहतात की ही कशी शुद्धीवर आणणार आता आमच्या जीवाला? मग मानिनी रागाच्या भरातच म्हणते, अगं जर तू खंबीर असतीस ना तर आमचा जीव असा बेडवर पडून राहिला नसता, तोही असं तापाने फणफणत. मग आता नंदिनी बिचारी खूप रडत असते आणि म्हणते, आई आई माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आणि हे मला मान्य आहे, मला हे पूर्ण मान्य आहे की मी जीवांकडे अजिबात नीट लक्ष दिलंच नाही. पण मी खरंच सांगते, जीवांच्या बाबतीत ही माझ्याकडून झालेली पहिली आणि शेवटची चूक आहे. पुढे एक बायको म्हणून जीवांची कोणतीही काळजी घेण्यासाठी मी कसूर सोडणार नाही. मी शब्द देते तुम्हाला, मी जीवांना शुद्धीवर आणूनच दाखवेन आणि डोळे उघडल्यानंतर ते पहिल्यांदा ना तुम्हालाच बघतील. तेव्हा वसू आत्या आता विचारते, काय कसं करणार? कसं आहेस तू? अगं नंदिनी, जिभू उचलून टाळ्याला लावणं ना खरंच खूप सोपं असतं, पण करून दाखवणं ना तितकंच कठीण असतं. कारण मानिनीने तुला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे ना की जीवाच्या खोलीमध्ये जायचं नाही म्हणून, मग तरी सुद्धा कसं सगळं काही करून दाखवणार आहेस? मग नंदिनीकडे या प्रश्नाच उत्तर नसतं, ती आपली गप्पच राहते. मग वसू म्हणते, अच्छा आता माझ्या लक्षात आलं. अगं मानिनी, हिच्या मनात काय चाललंय तुला माहिती आहे का? की तुला शब्द देण्याच्या बहाण्याने खोलीत जाण्याची परवानगी मागायची आणि मग जीवाची काळजी घेतीय ना असं दाखवायचं. अगं हेच चाललंय ना तुझ्या मनात, सांग ब्र. तेव्हा नंदिनी म्हणते की मी असं काहीही करणार नाहीये, कारण आईंनी सांगितलंय ना मला जोपर्यंत जीवांना ब्र वाटणार नाही तोपर्यंत त्यांच्या खोलीत जायचं नाही म्हणून. पण आता हरकत नाही, मी जीवांच्या खोलीत नाही तर आता घराच्या बाहेर जाऊन हे रोध करून दाखवेन असा ती आता सर्वांना शब्द देते. तर सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. बायकोची कर्तव्य मी खोलीत नाही तर घराच्या बाहेर करून दाखवेन असा नंदिनी सर्वांना शब्द देते. तेव्हा पार्थ विचारतो, बाहेर म्हणजे नक्की काय चाललंय तुमच्या मनात? तेव्हा नंदिनी आता मानिनीचा हात हातात घेते आणि म्हणते, आई आज
वटपौर्णिमा आजचा पूर्ण दिवस निर्जळी उपवास करणार आहे जोपर्यंत जीवांना ब्र वाटत नाही तोपर्यंत. पाणीच काय तर अन्नाचा कण सुद्धा पोटात जाऊ देणार नाही. अहो आता उभरून मी वडाची पूजाच करायला जाणार आहे, ते पण माझ्या जीवांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी. आणि माझ्या प्रार्थनेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे मनापासून केलेली प्रार्थना अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवते अशी एक ताकद आहे प्रार्थनेमध्ये की दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा बदलवून टाक अशी जीवांची अवस्था सुद्धा बदलेला आहे असंती. विश्वासाने सांगते ते नक्कीच डोळे सुद्धा उघड घडतील आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः मला कळवाल आणि तुम्ही स्वतः माझा हात धरून जीवांच्या खोलीपर्यंत घेऊन जाल. बस आता मी फक्त त्या क्षणाची वाट बघतीय, कारण पूजा करत असताना माझं पडलेलं प्रत्येक पाऊल, माझी प्रत्येक प्रदक्षिणा जीवांना आणखी आणखी ब्र करेल, माझं मन स्थिर करेल आणि मला माझी माणसं परत मिळवून देईल. माझा पूर्ण विश्वास आहे स्वतःवर, मी केलेल्या प्रार्थनेवर आणि माझ्या पूजेवर सुद्धा. आणि मला ना फक्त आता तुमचा आशीर्वाद हवाय आहे. मग आता ती माडिनीचा आशीर्वाद घेते, तेव्हा माडिनी आता रडतच सुखी रहा असा आशीर्वाद देते. आता माडिनीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर नंदिनीला खूपच आनंद होतो. मग आता ती हसतच म्हणते, बघितलं आई, प्रभाव दिसायला सुद्धा लागलाय, कारण तुमच्याही नकळत तुम्ही सुखी रहा असा आशीर्वाद मला दिलाय आणि माझं सुख फक्त आणि फक्त जीवांमध्ये आहे आणि या घरातल्या माणसांमध्ये आहे आणि तेच परत आणायला मी चालली आहे. माझा पूर्ण विश्वास आहे आज ही नंदिनी जीवा देशमुख तिच्या नावाला नक्की म्हणजे नक्कीच जागेल असं म्हणून ती आता तेथून जाते. तर आता ती तेथून गेल्यानंतर पार्थ सुद्धा तिच्या पाठोपाठ आपल्या रूमकडे जायला निघतो. तर वसू आणि मानिनी या दोघीही आता नंदिनीकडे पाहतच राहतात. तर इकडे काव्या आता झोपेतून उठते. मध्यरात्री 12:06 आणि 5 सेकंद आणि आपल्या हाताकडे पाहते तर तिचा हात थोडासा बरा झालेला असतो, कारण तिने रात्री स्वतःला खूपच असं छडेने हातावर मारून घेतलेलं असतं. मग पार दार उघडतो आणि आतमध्ये विचारतो, ब्र वाटत का आता तुम्हाला? तेव्हा ती विचारते, काय आणि ब्र वाटायला कुठे, काय झालं? मी तर अगदी ब्री आहे, तुम्ही असं का विचारताय? मग आता पार्थ म्हणतो, तुम्हालाच माहीत असायला हवं ब्र वाटतं की नाही ते. मग आता काव्या विचारते, अहो काय चाललंय तुमचं आता सकाळी सकाळी इतकं कोड्यात बोलून? तुम्ही माझं डोकं नका ना खाऊ प्लीज. आता काय बोलायचं ना ते तुम्ही सरळ सरळ स्पष्टपणे बोला की. मग आता मध्यरात्री 12:06 आणि 43 सेकंद पार्थ विचारतो, सरळ सरळ तुम्हाला कळत नाहीये का मला नक्की काय बोलायचं? मग काव्या विचारते, ते सांगणार आहात का आता? त्यानंतर तो आता काव्याने ज्या छडीने स्वतःला मारून घेतलेलं असतं ती छडी समोर घेऊन येतो आणि म्हणतो की काल रात्री जेव्हा मी अंथरून टाकत होतो तेव्हा मला ही पट्टी सापडली, साधी लाकडी पट्टी आहे. म्हटलं फेकून द्यावी, पण तुमच्या हातावरचे वळ बघितले होते मी, मला पहिल्यांदा अजिबातच टोटल लागली नाही, म्हणजे ही पट्टी, त्याचबरोबर तुमच्या हातावर असणारे ते वळ, पण नंतर लगेचच लागली टोटल. मग आता तो विचारतो, का मारून घेतलं तुम्ही स्वतःला? तेव्हा काव्या काहीच बोलत नाही. मग आता तो पुन्हा विचारतो, काय झाले काव्या, का केलं तुम्ही असं? मग काव्याला समजलेलं असतं की पार्थला सगळं काही माहीत आहे, त्यामुळे ती आपली नजरच दुसरीकडे करते. त्यानंतर पार्थ म्हणतो, तुमच्यावर कोणी चिडलेलंही नाहीये किंवा तुम्हाला राग येईल असं कोणी काही केलेलं सुद्धा नाहीये. मग हे असं का? असं तो विचारत असतो. तेव्हा आता काव्या आपला हात लपवत पार्थला काहीही सांगत नसते की त्याच्याबरोबर बोलत सुद्धा नसते. मग पार्थ म्हणतो, काव्या, तुमच्या मनाला ज्या जखमा झाल्या आहेत ना त्याबद्दल तर तू ही माझ्याकडे काहीच व्यक्त होत नाहीये, पण किमान ह्या असल्या जखमा तर करून घेऊ नका प्लीज, कारण काल रात्री तुमच्या हाताला जेव्हा मी मल लावत होतो तेव्हा मलाच त्रास होत होता.
मग तुम्हाला किती त्रास झाला असेल असं तो विचारतो तेव्हा ती आता आश्चर्याने पार्थकडे पाहते आणि विचारते काय मल तुम्ही लावला तेव्हा पार्थ म्हणतो हो मल मीच लावलाय अहो केवढे वळ होते ते इंटरनल इंजुरी झाली असती तर काय केलं असतं प्लीज असं काही करू नका असं तो काव्याला रिक्वेस्ट करतो मग आता काव्यात क्यू असं म्हणते आणि पार्थकडे पाहते त्यानंतर तो पुन्हा म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही ना असं स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण तुम्हाला झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही तुमचा सुद्धा त्रास नाही बघवत आणि माझ्या जीवाचा सुद्धा तेव्हा काव्या धक्क्याने जाता पार्थकडे पाहते कारण तिला एका क्षणी असं वाटतं की पार्थला सगळं काही माहीत झालं का जीवाचं नाव जेव्हा तो घेतो ना तेव्हा काव्या आता जीवाची काळजी करत असते म्हणते की जीवा म्हणजे जीवा बरे आहेत ना आता त्यांचा ताप वगैरे उतरला का ते शुद्धीवर आलेत की नाही त्यांना बरं वाटते की नाही असं ती खूपच आता पटकन विचारते तेव्हा पार्थ म्हणतो पॅनिक होऊ नका का तुम्ही ना जरा शांत व्हा कारण त्याला अजूनही शुद्ध आलेली नाहीये आणि घरातल्या सगळ्यांना ना तेच टेन्शन आहे मग आता काव्या खूपच घाबरते तिला काय करावं सुचत नसतं ती विचारते पहा अहो अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाहीये ते शुद्धीवर येतील ना हो तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते जीवा नक्कीच शुद्धीवर येतील आणि त्यांना शुद्धीवर यावंच लागेल तेव्हा नंदिनीकडे आत आहे दोघेही पाहतच राहतात नंदिनीने नवीन साडी आणलेली असते गजरे सुद्धा आणलेले असतात असं म्हणून ती आता खूप म्हणजे खूपच रडू लागते तेव्हा काव्या पुढे जाते आणि विचारते ताई अगं हे काय झालं तुला सांग ना ताई काय झालं आणि हे साडी बांगड्या गजरे वगैरे काय चाललंय काय तुझं तू ओके तर आहेस ना असं ती आता काळजेने विचारते मग आता नंदिनी रडतच सांगते कल्पना ताईंकडून मी मागवून घेतली ही साडी मला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायचंय तर मी इथे तुमच्या रूममध्ये चेंज केलं तर चालेल ना अशी ती आता परमिशन मागते तेव्हा पार्थ म्हणतो काही हरकत नाही असं म्हणून तो नंदिनीला चेंज करायला सांगतो तर आता काव्य म्हणते ताई पण हे काय आता अगं तू कर इथे चेंज काहीच प्रॉब्लेम नाहीये पण कल्पना ताईंकडून साडी मागवून घेतली वगैरे हे काय आहे आता काय गडबड काय आहे मग आता पार्थ सांगतो जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत जीवाच्या रूममध्ये जायचं नाही असं बजावल आहे आईने नंदिनीला हे ऐकून आता काव्याला जबरदस्त धक्काच बसतो कारण या अटीबद्दल या कंडिशन बद्दल अजून तिला काहीच माहीत नसतं मग आता पार्थ म्हणतो तुम्ही करा चेंज मी आलोच असं म्हणून तो बाहेर जातो तर आता दुसरीकडे रम्या ही झोपेतून उठते तर वसू तिला नंदिनी बद्दल सांगते आणि नंदिनी वटसावित्रीची पूजा करायला निघाली आहे का असं विचारते वसू हणते हो मग रम्या रागातच विचारते म्हणजे तिचा नवरा आजारी पडला इथे आणि ही वड्याभोवती काय फेया मारायला निघाली आहे का मग वसू म्हणते इतकंच नाही रम्या अगं आपल्या जीवासाठी तिने निर्जळी उपवास सुद्धा केला आहे आणि शब्द दिलाय मानेनीला की एकदा का जीवा बरा झाला मान्नी स्वतः तिचा हात धरून तिला जीवाच्या रूममध्ये सुद्धा घेऊन जाईल तेव्हा आता रम्या विचारते काय मग आता वसू म्हणते हो असंच झालं अगं मग आता रम्या विचारते हे सगळं कधी घडलं मला कसं माहीत नाही तेव्हा वसू विचारते कसं माहीत असणार ना का कारण आपण तर बेडवरती असं लोळत पडलेलो असतो अगर जेव्हा नंदिनी हातामध्ये घंटा घेऊन देवाला आणि देशमुखांना जाग करत होती तेव्हा तर लोळत होतीस तू अगं काही नाही देशमुख तर जागे झाले मी जागी झाले परंतु आपण नाही आपण तर मात्र बेडवर लोळतच होतात मग आता रम्या विचारते अच्छा नंदिनी घंटा वाजत होती काय अगं मला वाटलं तुझा अलाराम वाजला की काय असं म्हणून ती वसूला विचारते ही नंदिनी जरा मेलो ड्रामॅटिक नाहीये का म्हणजे बघ नवटपौर्णिमा काय साजरी करते आणि नव्यासाठी उपवास काय करते एखाद्या सिरियल मधल्या टिपिकल हिरोईनी सारखी वागते मग आता वसू म्हणते हो आणि ती दुसरी हिरोईन काव्या तेव्हा आता काव्याच
काय असं रम्या विचारते. मग आता तिला तर कशातच इंटरेस्ट नसतो असं वसू सांगते. आणि तुला सांगू, मला खात्री आहे अग रम्या, वटपौर्णिमा का साजरी करायची याच महत्त्व सुद्धा त्या काव्याला माहीत नसते. मग आता रम्या पटकन पाणी पिण्याचा ग्लास तेथे ठेवते आणि म्हणते की हो आई, मला तर असं वाटतं आपल्या पुढच्या प्लॅनचा हाच एक मोठा भाग असेल. तेव्हा वसू हसतच विचारते म्हणजे काय? मग आता रम्या म्हणते अगं काव्याने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करणे म्हणजे ती वटपौर्णिमा साजरी करणारच नाही ही खात्री आहे मला. कारण एक वेळ सगळे धागे ती तोडत सुटेल, पण वडाभोवती धागा काही बांधणार नाही. आणि आता तू एक काम करायचं हे बघ, ह्या गोष्टीवरून घरात जरा तमाशे करायचे, कारण मामी अगोदरच तिच्या धाकट्या सुनेवर खूप चिडलेली आहे. या विषयाला जर आपण हवा दिली तर मामा आणि मामी हे दोघेही काव्याचा सुद्धा क्लास घेतील आणि त्यांच्या भांडणामुळे आपली थोडीशी एंटरटेनमेंट सुद्धा होईल. असं रम्याचा प्लॅन असतो आणि तो प्लॅन करून ती खूपच हसत असते. आता वसू म्हणते असंच व्हायला हवं, कारण मला फक्त ला नाही तर त्या काव्याला सुद्धा त्रास व्हायला हवाय. कारण तिच्या बापाने माझा वटपौर्णिमा साजरा करण्याचा हक्क हिरवला गेलाय ना, त्याच धनंजयच्या मुलींना मी कधीही सुखी होऊ देणार नाही. असं खूपच रागात आणि सूड घेण्याच्या भावनेने ती आता म्हणत असते. हे ऐकून आता रम्याला धक्काच बसतो. दुसरीकडे मिथुन किचनमध्ये असतो आणि दूध तापवत असतो. त्यावेळी त्याला कॉफी बनवायची असते. मग ते दूध उतू जाणार तोच पार तेथे येतो आणि पटकन गॅस बंद करतो व मिथुनला विचारतो की मिथुन काका, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? मग मिथुन कसा बसा भानावर येतो आणि विचारतो जीवाची तब्येत कशी आहे आता? तेव्हा अजूनही तो ग्लानीत असल्याचं पार्थ सांगतो. हे ऐकून आता मिथुनला धक्का बसतो आणि तो टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर पार्थ सांगतो अजूनही त्याने डोळे उघडलेले नाहीयेत. एकदा डोळे उघडले आणि उठून बसला ना की सगळं खरं काय ते कळेल. मग मिथुन जरा दबक्या आवाजातच विचारतो सगळं काय खरं आहे ते म्हणजे? तेव्हा पार्थ सांगतो अरे म्हणजे जीवाच पाय घसरणं आणि शेकोटीत पडणं या सगळ्याची ना अजिबातच टोटल लागत नाही. कारण नंदिनी काल बोलता बोलून गेल्या की नंदिनी जेव्हा जीवाजवळ जाऊन पोहोचल्या तेव्हा त्याच्या हातात जळत लाकूड होतं. नंतर काही मिनिटासाठी ना जरा त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा पॉजच होता. मला असं वाटतं वेगळंच काहीतरी घडलंय आणि सांगितलं जातंय काहीतरी वेगळं. हे सगळं तुला काहीतरी विचित्र वाटत नाही का काका? असा आता मिथुनलाच तो प्रश्न करतो. तेव्हा मिथुन आता बाजू सावरतो आणि म्हणतो नाही रे पार्थ, असं काही नसेल बाळा, आणि ती कशाला काही लपवेल? मला सांग आता, सगळ्यांच्या अगोदर ती आपल्याला सांगेल ना. आता आपला जीवा तर तुला माहिती आहे ना, एक्साइट झाल्यावर त्याला कसलंही भाळ अजिबातच राहत नाही. पडला असेल पाय घसरून चुकून, तू जास्त ना विचार करू नकोस असं पार्थला तो सांगतो. तेव्हा तसं नाहीये काका, कारण इथून म्हणजे घरातून फार्म हाऊसला निघायच्या अगोदर आम्ही त्याला बर्थडे सेलिब्रेशनचं विचारलं तेव्हा तो नाही म्हणत होता. पण बर्थडे सेलिब्रेशन फार्म हाऊस मध्ये करायचे म्हटल्यानंतर तो धावत तिकडे सुटला आणि जेव्हा तो गाडीत बसला ना फार्म हाऊस कडे जायला, तेव्हा तो नेहमीसारखा जीवा नव्हताच, शांत होता, घाबरलेला होता, थोडा डिस्टर्ब होता, कारण त्याला ना अगदी एसीतच घाम फुटला होता. आणि आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर पोहोचलो तेव्हा गाडीचा दरवाजा उघडून अगदी धावतच सुटला तो तिकडे. आणि आता काव्या? तेव्हा आता मिथुन जरा घाबरतो आणि विचारतो काव्या म्हणजे? काव्याने काय केलं आता? काव्याबद्दल काय सांगावं पार्थला कळत नसतं. तर दुसरीकडे नंदिनी ही आता आवरून व्यवस्थित बाहेर येते आणि काव्याला विचारते काव्या, अगं मी वडाची पूजा करायला चाललीय, तू येतेस का? मग काव्या आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. नंदिनी विचारते काय झालं काव्या? अगं सांग की मला, कारण तू फार्म हाऊस वरून आल्यापासून अगदी शांत वाटतीयेस, तू ठीक तर आहेस ना? असं ती आता काळजीनेच तिला विचारते. त्यानंतर आता काव्या खूपच इमोशनल होते आणि म्हणते ताई काहीच ठीक नाहीये. अगं सगळं प्लॅनिंगच चुकलं ग ताई, आपलं खरंच सगळं प्लॅनिंग
चुकलं कारण बर्थडे सेलिब्रेशन बर्थडेचा ते ठिकाण हे सगळं ठरवत असताना आपण थांबू शकलो असतो हे सगळं पण आपण तसं नाही ना केलं आपण तेथे गेल्यानंतर किंवा जायच्या अगोदर सगळं काही संपवता आलं असतं आपण तसं केलं नाही उगाच ताणलं ग ताई आपण उगाच ताणलं असं म्हणून काव्या स्वतःला दोष देऊ लागते तेव्हा नंदिनी म्हणते काव्या बस झालं एवढा विचार नको करू तू आता असं ती समजावते पण आता नंदिनी म्हणते हे बघ आता काव्या हे विचार करणं ना सोडून दे आणि हे सगळं तू फक्त माझ्यासाठी केलं ना अगं तू माझ्या बाजूने उभी राहिली माझ्यासाठी तू स्टॅड घेतलास आणि मग उभी राहिली आणि माझ्यासाठीच तू जीवांना त्या टॅटू बद्दल त्या मुलीबद्दल विचारलं हो की नाही आणि या सगळ्याचा तू एवढा गिल्ट घेतलास का मग आता काव्या मला खरं खरं सांग मी शेकोटी जवळ येण्या अगोदर तू जीवांना त्या मुलीबद्दल त्या टॅटू बद्दल किंवा त्यांच्या प्रेमाबद्दल विचारलं होतं का मग आता काव्याला सगळे प्रसंग आठवतात की कशाप्रकारे मी हट्टीपणा केला आणि जीवाला म्हटलं की तो टॅटू सगळ्यांना दिसू दे नंदिनी ताईला दिसू दे म्हणजे सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजेल परंतु जीवाने तो टॅटू जाळून टाकला मग त्यानंतर हे सगळं आठवल्यावर काव्या एकदमच शांत होते तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तस अर्थाने बघायला गेलं ना तुझं वागणं बरोबरच आहे पण काव्या जे तू जीवांना विचारत होतीस ती त्यांच्यातली आणि माझ्यातली खाजगी बाब आहे आणि खूप पर्सनल विषया